कुंडली गौरले हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. संसाराचा दारुण जो भेटला त्या हरीशी ज्ञानदानी सकरून भजिजे गुरु. या दारुण संसारातून ज्ञानदान करून शिष्याला मुक्त करणारा जो त्याला म्हटलं जातो गुरु. असा ओवीचा सरळ भावार्थ मी आपल्यापुढे ठेवलेला आहे. ज्ञानोबा आपल्या गुरुचं लक्षण मोठ्या खुबीदार शब्दानं या ओवीतून कथित करीत आहे. त्या 17व्या अध्यायातली ही ओवी आहे. 17व्या अध्यायामध्ये तपाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. वाचिक चप, मानसिक चप आणि शारीरिक चप असे काही चपाचे प्रकार आहेत. त्यापैकी हे शारीरिक चपाचं लक्षण ज्ञानराज करतात. जीवनामध्ये चपाची अत्यंत गरज आहे. सपे विन दैवत दिसला विन प्राप्त गुजे विन ही शिकवण सांगे असं माऊली बोलतात. कोणतं चप असे ना, शारीरिक चप करा, मानसिक चप करा, वाचिक चप करा, पण जीवनामध्ये चपाची गरज आहे. चप केलं पाहिजे. स्वरूपाच्या प्रसारा लागी प्राणेंद्रिय शरीर आठणे करणे जे विराचा चप. भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरता शरीराची आठवणी करणं हे एक चपाचंच लक्षण आहे. एक वैचारिक चप, दुसरं शारीरिक चप. वैचारिक चप म्हणजे विचाराच्या द्वारा आपण जे करतो त्याला वैचारिक चप म्हटलं जातो. देहजीवाचे मिळणे जो उदयाचं दुसरे पाणी तो विवेक अंतःकरणी राबावी जो हे वैचारिक चप आहे. विचार करणं, विचार 2 वस्तूच असतो. सत्य मिथ्याच विचार असतो. 2 सत्याच विचार नाही, 2 मिथ्याच विचार नाही. विचाराकरता एक सत्य एक मिथ्या असावं लागतं. आणि त्या मिथ्यातून सत्याची निवड करण्याची ज्याच्यात ताकद त्याला म्हटलं जातं विचार. विविनक्ती वेगळी करणं. जसं हौस ही कवी कल्पना आहे, काही कशा ना. त्याच्या पुढे जर पाणी मिश्रित दूध ठेवलं तर तो फक्त दुधातच ग्रहण करतो, खाली शिल्लक पाणी राहतं. हा जसा प्रकार आहे त्याप्रमाणे हे संत जीवाला, मुमुक्षूला, साधकाला विचार सांगतोच. आणि विचार देऊन त्याला मोक्षापर्यंत नेऊन पोहोच करतात. हाती धरून या पावलेले घरा तयाच्या उपकारा काय द्यावे असं तुकोबा आहे म्हणतात. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविसी. अनेक ठिकाणी त्याचा उल्लेख केलेला आहे. हे संतांचे उपकार आहेत आपल्यावर. ज्ञानोबा, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, आपल्यापूर्वी होऊन गेलेली, यांच्यापूर्वी होऊन गेलेली ही संत मंडळी, या संत मंडळींनी विचाराची जागृती केलेली आहे. जगजोगी जगजोगी जागे जागे बोलसी.
असं तुकाराम महाराजांचं चरण आहे. ते ठिकठिकाणी जनजागृतीचे काम करतात. उपनिषदामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. उत्तिष्ठाचं जाग्रत प्राप्य बरांनी पोहोच असं, उठा, जागे व्हा आणि भगवंताची प्राप्ती करून घ्या. भगवंताची प्राप्ती केल्याशिवाय, करून घेतल्याशिवाय जीवनाची सार्थकता नाही. मला बाहेर जायचं नाही तरी पण थोडं बोलतो. संसारामध्ये आपण काही मिळवलं, किती काही मिळवलं तरी पण जीवन सार्थकी लागत नाही मला. जीवन सार्थकी लागण्याकरता संतांची संगती, भगवंताच्या सान्निध्यात नामस्मरण इत्यादी गोष्टी जर केल्या तर जीवन सार्थकी लागत असतं, असा एक नियम आहे. संतांच्या सान्निध्यात राहिलं तर संत तेथे विवेका असले की जी, पुढे 18व्या अध्यायात हा प्रकार आलेला आहे. संत तेथे विवेका असले की जी, संत म्हटलं की त्याच्या ठिकाणी विचार असतो. आणि तो विचार म्हणजे सत्य मिथ्याचा विचार. संतांच्या ठिकाणी विचार आहे. क्षणक्षण हाती करावा विचार, तरवया पार भवसिंधू. महाराज म्हणतात क्षणक्षण हाती करावा. प्रत्येक पावलोपावली आपण विचार करा. त्याचं कारणच आहे, नाशिवंत देह जाणार सकळ. हे शरीर आहे, नष्ट होणार आहे. आज उद्या केवळ जाणारच आहे. गेले दिगंबर ईश्वर विभूती सगळे गेले. आपल्यालाही जायचंच आहे. सांगा ना मी पुढं आपल्याला थोडंसं. मला इतकं सांगायचं कारण असं, या जगामध्ये अमर कोणी राहू शकत नाही, होऊ शकत नाही, नाही का? कोणीच होऊ शकत नाही. येथे नाही उरवाले अवचार, येथे पामर जीव किती. रामकृष्ण अधिक अवचार देखील शिल्लक राहिले नाही, गेले. कालाच्या ओघात सगळे जातात. त्यात आपणही जाणार, पण जाण्यापूर्वी माणसाने एक तयारी करून ठेवली पाहिजे. पुन्हा सांगतो, जाण्यापूर्वी माणसाने एक तयारी करून ठेवली पाहिजे. आणि ती तयारी जर आपण करून ठेवली तर ती मरणाच्या वेळेला उपयोगी पडते. मरणाच्या वेळेला उपयोगी पडते. तयारी करायची म्हणजे काय करायची? जेवढा आपल्याला चांगला विचार करता येईल, परमार्थ करता येईल, तितका करून ठेवायला पाहिजे. जसा शहाणा प्रवासी गाडी सुटण्याच्या पूर्वी बस स्थानकावर जातो, स्टेशनवर जातो. गाडीची वेळ झाली, सुटण्याची वेळ झाली ना, हा पिशवी भरायला लागला. गडबडीने पिशवी भरली, पळत पळत गेला तोपर्यंत गाडी निघून गेली. गाडी याची वाट पाहत नाही. आता गाड्या वेळेवर सुटत नाही, भाग वेगळा, पण गेला तो निघून, गेली गाडी, गेली निघून. त्याप्रमाणे आपण तयारी करून ठेवली पाहिजे. ती तयारी म्हणजे लौकिक दृष्टीने नाही बरं का. गाडगं, कापड, सरपण, ही तयारी काय आपण मेलेल्यांचं सगळी माणसं करतातच. अरे माणूस मरणाच्या पंथाला लागला की माणसं तयारीला लागतात. करा म्हणतात तयारी. आता त्याला घरला लागलेला आहे. मी इतकं सांगण्याचं कारण असं, तसा शहाणा प्रवासी गाडी सुटण्याच्या अगोदर बस स्थानकावर जातो, त्याप्रमाणे मरण येण्यापूर्वी प्रत्येकाने तयारी करून ठेवली पाहिजे. नाही का? जितका चांगला परमार्थ करता येईल तितकं माणसाने केला पाहिजे. ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, भागवत वाचलं पाहिजे. आता तुकाराम महाराजांची चतुशताब्दी आहे, नाही का? गाथा वाचला पाहिजे. आता गावागावातून गाथ्याची पारायणं चालू आहेत, कुठे व्याख्यान चालू आहे. काय 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 ज्ञानेश्वरीची पारायणं मागं पडली. आता गाथ्याची पारायणं असं ना का चाललं, तो वाहता वारा आहे. आता ज्ञानेश्वरीची पारायणं कोणी करत असेल कुठेतरी, नाही ना. ज्ञानेश्वरीची पारायणं असं मागं पडली. आता गाथ्याची पारायणं ठीक आहे,
वाङ्मय शेवाई कोणती का असेना ज्ञानेश्वरीची पारायण केली तरी हरकत नाही. गाथा जर काय आमच्या स्वरूपांशाच्या मामांच्या भाषेत सांगायचं झालं तर वेद उपनिषद आहे नाही का. गाथा तुकाराम महाराजांच्या मुखातून निघालेली ही अक्षर म्हणजे वेदातील अक्षर आहेत नाही का. आपण एक एक तुकाराम महाराजांचं चरण आणि उपनिषदाचं चरण जर चालून बघितलं तर त्याची तुलना करता येते आपल्याला. सांगायचं हेतू असा आपण ही तयारी करायची म्हणजे भगवंताचं जेवढं चांगलं चिंतन करता येईल परमार्थ करता येईल तितका केला पाहिजे. आणि म्हणूनच इथं शारीरिक तपासचं वर्णन करत असताना ज्ञानोबरायांनी मोठं गोड वर्णन केलेलं आहे. शब्द संसाराचा दारुण शब्द दारुण संसार शब्दाचा अर्थ प्रपंच घ्या ना. संसार म्हणजे बायका पोरं सूप टोपलं गुरं ढोरं याला संसार म्हटलं जातं. ठीक आहे त्याला संसार म्हटलं जातं नाही असं नाही. पण याही संसारापेक्षा पुनरपी जननम पुनरपी मरणम यह संसार आहे. पुन्हा पुन्हा जन्माला जायचं आणि पुन्हा पुन्हा मरायचं हा दारुण संसार आहे. दारुण म्हणजे कठीण आहे. या संसारातून बाहेर पडणं मोठ्याला मुश्किल झालेला आहे. करीचा विचार तो हा दृढ संसार ब्रह्मादिका पार उल्लंघवे सामर्थ्य हा ब्रह्मबोधा लोका याच्यावरचं व्याख्यान हाताळा म्हणजे आपल्या लक्षात येईल. ब्रह्मदेव विष्णू शंकर वगैरे कोणी का असेनाच यांना सुद्धा संसारातून बाहेर पडणं कठीण झालंय झालं का नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी हे शब्द वापरलेले आहेत. या संसारातून मुक्त होण्याकरता आपण संतांची का धरायला पाहिजे. भूमी नदीतून चरायचं ना मोठा पूर आलेला आहे. त्या पुरातून पलीकडे जर जायचं झालं तर नावेचा आश्रय केला पाहिजे. नाव नसेल तर चांगला पोहणारा जर मनुष्य असेल तर त्याची कास धरायला पाहिजे. सांगड म्हणतात त्याला सांगड म्हणा किंवा पोहणाऱ्याच्या काशीला धरून पलीकडे जायला पाहिजे. त्याप्रमाणे या बहुरूपी संसारातून जर मुक्त व्हायचं असेल तर संतांची कास धरावी. एका जनार्दनी संत पूर्ण करची मनोरथ महात्माराजांचे चरण. एका जनार्दनी संत पूर्ण करची मनोरथ पूर्ण करतात म्हणजे काय करतात म्हणजे का पारमार्थिक जेवढ्या भूमिका आहेत त्या सगळ्या भूमिका साधकाला त्या प्राप्त करून देतात. लक्षात घ्या. योग सुखाचे सोहळे सेवकाचे जन सिंहाळे सोहम सिद्धी केलेले पाळची तू हे 12व्या अध्यायाचं प्रकरण पहा नाही का. साधक ज्या सिद्धी करता आपापल्याला आहे त्या सिद्धी साधकाला ते प्राप्त करून देऊ शकतात. संतांच्या अंगात तितकी ताकद आहेत बरं का. करिलेचे काय नव्हे महाराज परी पाहिली सुद्धा अंगी. ज्ञानोबराच्या दरबारात आपण जर राहतच आहोतच. ज्ञानोबरांची अशी आचार शक्ती आहे की ते करू शकतात. आमच्या शांतारामबा गुरुजीच्या भाषेत जर सांगायचं झालं तर ते म्हणायचे आळंदी ही मुक्त होण्याचं गाव आहे. शब्द आहेत त्यांचे बरं का. त्यांचं वाक्य सांगतो मी. आळंदी ही मुक्त होण्याचं गाव आहे. आळंदीत जर मनुष्य राहिला तर मुक्त होऊ शकतो पण कोणी मुक्त होत नाही. त्याचं कारणच आहे मुक्तच्या करता जो प्रयत्न करायला पाहिजे तो आपण करत नाही. त्यामुळे जसे घरी होते तसेच आळंदीत राहतात तसेच राहतात. त्याच्यात काय फरक नाही पडत. आणि म्हणून या संसारातून जन्ममरणातून मुक्त व्हायचे झाले तर संसांची काप धरावी. का दैवी हेशा गुणमयी मनोमाया दुरच्चया मामेवय प्रपद्यंचे माया मेकांतरंतीचे. ज्ञानोबरायचं हे वाक्य आपण लक्षात घ्या. त्याच्यावरचं व्याख्यान ज्ञानोबराचं मोठं गोड आहे. चरणच्या पदावर ज्ञानोबरायांनी खूप उभा लिहिलेला आहे बरं. बाकीच्या पदावर लिहिलेलं असं नाही. एक गोवी लिहिली पण चरणच्या पदावर इतर ग्रंथकारांनी कोणीही इतकं विश्लेषण केलं नाही. पण ज्ञानोबरायांनी मात्र चरणच्या पदावरचं व्याख्यान मोठे गोड केलेलं आहे. एक स्वयंबुद्धीच्या बाई निघाल्या जायची शुद्धीच नाही. या भवसागरातून जन्ममरणातून मुक्त होण्याकरता काही माणसांनी काही साधकांनी चंग बांधला. मी माझ्या बळावर या भवसागरातून सोडून जाईल. चढले नाही चालणार. कसं चालणार.
एक स्वयंबुद्धीच्या बाई, मला बुद्धी आहे, मी बुद्धिमान आहे आणि या बुद्धीच्या द्वारावर मी चढून जाईल असा जर चंग बांधला तर तो चढून जाणार नाही चालणार. बुद्धी कमी पडते. व्यवहारामध्ये ठीक आहे, व्यवहारामध्ये बुद्धी असावी, ठीक आहे. परमार्थामध्ये सुद्धा बुद्धी असावी. जरी की बुद्धी असली तरी परमार्थाकरता सात्विक बुद्धीची गरज आहे. राजस तामस बुद्धीचा परमार्थ नाही. कोणी सांगतो आपल्याला? राजस तामस बुद्धीचा परमार्थ नाही. त्याच्याकरता शुद्ध सात्विक बुद्धी असावी लागते. आणि सात्विक बुद्धीनं परमार्थ जर केला तर तो सफल ठरतो. आणि म्हणून एक स्वयंबुद्धीच्या बाई निघालेच आहे ते श्रद्धेचे नाही. आणखी काही उभे आहेत. मीच का सांगण्याचं कारण असं, आपल्या स्वभावावर चढून जाण्याचा प्रयत्न केला तर नाही जमणार. याचं एकच लीला चरले, शेवटी ज्ञानोबाला म्हणतात बघा, एकच लीला चरले. एक कोणचे? ज्याने सद्गुरूची कास झडलीच. ज्ञानोबाराचे शब्द आहेत बघा, 7 वाक्यातलं प्रकरण आहे. ज्याने संतांची कास झडली, संतांची सेवा केली, चदवी दीप प्रणिपाचेन देईल गुरु सेवा या बुद्धी पांडवा. आणि अशा सेवेच्या द्वारा ते या संसारातून चढून जातात. असं संसार ऐसा दारुण संसार, कठीण संसार. आणि या कठीण संसारातून चढून जाण्याकरता जीवाची संगती करू नये, जीवाने जडाची संगती करू नये, जीवाने संतांची किंवा देवाची संगती करावी. माझं व्याख्यान वाढेल मी इतकं सांगितलं. एका जीवाने दुसऱ्या जीवाची संगती करून काय उपयोग आहे? तुम्ही जीव मी जीव. कदाचित तुम्ही जीवाच्या पलीकडे गेला असाल, पण मी आपलं बोलतो जीवाच्या पलीकडे गेला असाल. पण एका जीवाने दुसऱ्या जीवाचे संगती करून काय उपयोग आहे? सगळे जीवाच आहेत. विषय असतात ते सगळे नाही का? विषय गोडी भुलणे जीव. ज्याच्या ठिकाणी आसक्ती ठेवणारी मंडळी त्याची संगती करून काय उपयोग आहे? एका जीवानं दुसऱ्या जीवाची संगती करू नये, खेळून जाऊ नये. तशीच जीवानं फक्त देवाची किंवा संतांची संगती करत जावी. देवाच्या संगतीपेक्षाही देवमान्य संतांची संगती करावी. हे एक वाक्य म्हणतो. देवमान्य लोकमान्य नाही, देवमान्य संतांची संगती करावी. देव जरा मान देतो, बरं शब्द असे, देव जरा मान देतो. देव ज्ञानोबाराला देव मान देतात, तुकोबाराला देव मान देतात. तुकाराम महाराजांचं केवढं कौतुक केलेलं आहे. सगळं सांगत बसत नाही. ज्ञानोबाराचं केवढं कौतुक केलेलं आहे. नामदेव महाराजांचं केवढं कौतुक केलेलं आहे. एकनाथ महाराज सत्यसंत मंडळी, भगवंतांनी आमच्या संतांचा मोठा सोहळा केला बाबा. देवमान्य मंडळी याची माणसं देवमान्य होण्यापेक्षा लोकमान्य होण्याचा अधिक प्रयत्न करतात. देवमान्य होत नाहीत, लोकमान्य होण्याचा प्रयत्न करतात. पण जो जो लोकमान्य होईल तो देवमान्य होईल असं नाही सांगता येणार. पण देवमान्य झालेला मनुष्य लोकमान्य झाल्याशिवाय राहत नाही. आलं देवमान्य झालेला मनुष्य लोकमान्य होईल बरं का, पण लोकमान्य झालेला मनुष्य देवमान्य होणार नाही. हे का? देवाची संगती करावी. पण देवाच्या संगतीपेक्षाही देवमान्य तर संतांची संगती जर केली, काल झाली तर दारुण असा संसार दारुण असा संसार किंवा गरलाच शिक्षण तो दारुण असा संसार जो काय म्हणतात पुढं, दारुण असा संसार जो हल्लाचं शिक्षण तो ज्ञानदानी सकरून भजीचे गुरु. आणि मग असं ज्ञानदान करणारा जो गुरु त्याच्या सान्निध्यात राहावं. ज्ञानदान करणारा जो गुरु त्याच्या संगतीत राहावं. लग्न करून देणारा, इष्टित करून देणारा तो गुरु नव्हे. मला सांगायचं पुढं, ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण हा उत्सव साजरा केला इतक्या पोराने, जसे ते पांडुरंग महाराज सदानंदजी त्याला गुरुजी म्हणत असत होते. ते तसे ते माझे सहकारी होते. आम्ही पंढरपूरला 3-4 चातुर्मास
एकनाथ महाराजांकडे श्रवण केलेलं आहे. एकनाथ महाराज तुम्हाला कल्पना नसेल, अलीकडे शेखर महाराज आहेत ना, त्यांचे वडील अतिशय विद्वान माणूस, संस्कृतमध्ये अस्खलित बोलत असत ते. त्यांच्याकडे आम्ही 10-15 विद्यार्थ्यांनी त्यावेळेला विद्यार्थी श्रवण केलेलं आहे. त्यामध्ये सदानंद महाराजांचा समावेश होता. सदानंद महाराज 4 का 5 तास थांबले होते, काही का असे ना. त्यांनी माझ्यापेक्षा ते कलावान होते. पखवाज त्यांना चांगला वाजवता येत होता, म्हणण्याची कला होती, कीर्तन करण्याची एक कला होती. ही कला आहे महाराज, बरं का, कला आहे. कीर्तन करण्याची कला होती, पखवाज वाजवण्याची कला होती. त्यांना चांगल्यापैकी माणसं येत होतं. आणि त्याहीपेक्षा सामाजिक वृत्ती ज्याला म्हटली जाते तीही त्यांच्याकडे होती. सामाजिक वृत्ती, हे का, सामाजिक वृत्तीत राहणारे असे ते. आम्ही बरेच दिवस एकत्र राहिलो. ते मला मानायचे, मी त्यांना मानायचो. दृष्टांत उदाहरण देत मी आपल्याला. झालेली घटना आहे. त्यामध्ये विठ्ठल मंदिर आहे नानापेठ. बरेच वर्ष झाले याला. तिचं त्यांचं कीर्तन होतं. पण त्या कीर्तनात काय वांदा आलं. तिथे काही लोकांनी विरोध केला, काय का असेल ना, विरोध केला. ती काही मंडळी माझ्यापर्यंत आली. मला काय कळू दिलं नाही त्याने, कीर्तन आहे की काय काय वगैरे काही कळू दिलं नाही. आणि मला सांगितलं आपल्याला कीर्तन करावं लागेल. मी त्याचा काय विचार केला नाही. मी गेलो होते कीर्तनाला. माझ्या आधीच ते मुंबईहून आले होते कीर्तनासाठी. तिथे पोलीस बंदोबस्त होता, 2-3 पोलीस उभे होते. मी महाराजांना विचारलं, पोलीस कशा करता? कोणीच काय बोलायला तयार नाही. शेवटी मला समजलं की तिथे काहीतरी तंट्या सुरू झालेल्या आहेत म्हणून पोलीस आलेले आहेत. असं मोठी पंचायत झाली. म्हटलं महाराजांना, म्हटलं मी इथं पोलीस आलेले आहेत, मी काय कीर्तन करू शकत नाही बाबा. ते म्हणे तुम्हाला बोलवलं आहे ना, तुम्हालाच कीर्तन करावं लागेल. आम्ही दोघे अटीतटीवर आलो. ते म्हणे मी करणार नाही. मी म्हटलं मी करणार नाही, बघू काय करायचं. शेवटी त्याने माघार घेतली आणि मला सांगितलं तुम्हालाच कीर्तन करावं लागेल. मी त्यांच्या आज्ञेप्रमाणे कीर्तनाला उभा राहिलो. ते टाळ घेऊन उभा राहिले. असं एकमेकांचं प्रेम होतं आमचं, नाही का. आणि मग तिचा सद्गुरू शब्द वापरलेला आहे. संसार ऐसा दारून जो भेटलाचे हरिशीन, भेटलाचे हरिशीन शब्द वापरलेला आहे. मागील परिहार पुढे नाहीशीन, झारिया दर्शन एक वेळा. कष्टले संसार शिणे, जे देवळीची गाराने. भाग गेला शीण गेला, अवघा झाला आनंद. शीण शीण म्हणजे कष्ट, दुःख. आणि या दुःखातून निर्मुक्त करणारे संत आहेत, गुरु आहेत. पण केव्हा भेटायला आजची जर भेटले तर. पण भेट होण्याकरता शुद्ध पुण्याची गरज आहे. शुद्ध पुण्य असावं लागतं. बहु अवघड असे संत भेटी, तरी जगजेची करुणा केली, असं तुकोबाराय बोलतात. बहु अवघड असे संत भेटी, संतांची भेट कठीण आहे. कोई भी उठाव छेचे आणा, कोणती वस्तू घ्या सहाण्याला, असं नाही मिळत. कोणती वस्तू सहाण्याला मिळते का कुठे? असं 6 रुपये दिले तर मिळणार नाही, कठीण आहे. तसे संत, कोणाच्या डोक्यावर हात ठेवा संत. अरे डोक्यावर हात ठेवला आणि संत होत असतं का? संत ही एक अंतःकरणाची बैठक आहे. ती बाहेरून दिसत नाही मला. अंतःकरणाची बैठक आहे ती. आणि ती अंतःकरणाची बैठक आपण जसं त्यांच्याशी समरस होऊ त्याप्रमाणे आपल्याला ते करू शकतं, नाहीतर कळणार नाही. म्हणून भेटला ते हरिशीण, जर ते भेटले तर त्या संसार दुःखातून ते मुक्त करू शकतात.
म्हणून शब्द असे संसाराच्या दारून जो भेटेला ते हरिशील काय करतात ते ज्ञानदानी सकरून भजिले गुरु ज्ञानदान करतात दानाचे अनेक प्रकार आहेत ज्ञानदान अनेक प्रकार आहेत हे ती दान देगा देवा तुझा विसरण व्हावा हे दानच एक प्रकारचं परमार्थाचं दान ज्ञानदान करणारे भक्तीचं दान करणारे नामस्मरणाचं काम दान करणारे असे जे दान करणारे त्यापैकी ज्ञानाचं दान करून मुक्त करणारा जो त्याला म्हटलं जातो गुरु गुरु शब्दाचा अर्थ मोठा गोड आहे बरं का संसाराचा दारून जो भेटेला त्या हरिशील तो ज्ञानदानी सकृन भजिले गुरु असा ज्ञानदान करणारा जो गुरु त्याची सेवा करावी उगी भरत्याची सेवा करू नये गुरुदासचे संसार या तुकाराम महाराज म्हणतात गुरुदासचे संसार या संसारिक माणसाने सेवा करू नये आणि अशी संत पुरुषाची जर सेवा केली तर अंतःकरण शुद्ध होतं अंतःकरण शुद्धीद्वारा ज्ञान होतं ज्ञानत्वाद्वारा मनुष्य मुक्त होतो शब्द असेल ना अंतःकरण शुद्ध होतं अंतःकरणातले मन विक्षेपादी दोष निवृत्त होतात श्लोटकाचं आणि शंकराचार्याचं प्रकरण आपल्याला माहीत असतं श्लोटक बुद्धिमान नव्हता अतिशय बुद्धिमान होता तो फक्त शंकराचार्याच्या छाट्याने मोठे जायचा आश्रम जायचं पुसून साफ करून आश्रमाची व्यवस्था करायचा ब्रह्मसूत्राचा पाठ चालायचा त्यांच्या तिथे ब्रह्मसूत्र आता तो ब्रह्मजिज्ञासा वगैरे तो नुसतं बसायचं पण त्याला कळत नव्हतं काय नुसतं बसायचं पण श्रद्धेने बसायचा एकदा तो छातीला मोठे धुण्याकरता नदीवर गेला बराच वेळ लागला त्याला पाठाची वेळ झाली बाकीचे सगळे पोरं हुशार होते अतिशय चल्लक होते त्यांनी आचार्याला सांगितलं की आचार्य पाठ सुरू करा आचार्य सांगितलं श्लोटकाला येऊ द्या श्लोटक आल्यानंतर मग मी पाठ सुरू करतो त्या पोराने आचार्याला निक्षून सांगितलं नाही तर त्याला काही कळतच नाही नुसताच बसतोय काय करायचं येईल तो 25 वर्ष आचार्य ते म्हणून त्याला आल्याशिवाय मी काही सांगू शकत नाही आलाच एवढंच आचार्यांच्या पाया पडला आचार्यांनी त्याला सांगितलं उठ व्यासपीठावर बस आजचा पाठ तू सांग त्याच्या अंगाला दर्दून घाम आला तो म्हणाला आचार्य मला तुमच्या मुखातले शब्द कळत नाहीत मी पाठ कसं काय सांगणार आचार्याने एका शब्द सांगितलं मी सांगतो तुला पाठ सांग म्हणून काही नाही आचार्याच्या आज्ञेप्रमाणे ते व्यासपीठावर बसले ब्रह्मसूत्राचा त्या दिवसाचा पाठ त्याच्याकडून वधवून घेतला ब्रह्मसूत्र म्हणजे साधी गोष्ट नव्हे ही सद्गुरूची कृपा सेवेशिवाय होत नाही का आचार्यांची सेवा केली त्या सेवेचा परिपाक आहे हा सेवा ही परिपक्व व्हावं लागते नुसती सेवा करून भागत नाही परिपक्व व्हावं लागतं जसं फळ आंबा जरी पाडायला आला तरी पण त्याला अडीच घालावं लागतं आला पाडायला तो पाडायला आला तरी पण त्याचा आंबटपणा कमी होत नाही त्याला अडीच घालावं लागतं अडीच घातल्यानंतर मग मात्र त्याला रुची येते हा जसा प्रकार आहे तसं आपण जो देवाची किंवा संतांची सेवा करतो त्या सेवेला फळ येण्याकरता ती सेवा परिपक्व व्हावं लागते आणि अशी सेवा त्याची परिपक्व झाल्यामुळे त्या दिवसाचा त्याने पाठ सांगितला संसाराचा दारून जो भेटला त्या हरिशील हे झालं आचार्याच्या चरित्रातलं प्रकरण संतांच्या चरित्रातलं प्रकरण सांगतो आपल्याला गाववा नाथ महाराजांचा शिष्य ब्राह्मण होता गुळ खाण्यात पटायचं गोड खाण्यात पटायचं काही माणसं तिखट खातात काही माणसं गोड खातात काय खूप गोड खातात काही माणसं खूप तिखट खातात त्यातली तिखटच असतात ते गोडच खातात तिखटच खातात
तसंच तो गुळ खायचा. गुळ खाल्ल्यामुळे त्याच्या पोटात जंत झाले, त्याला साप यायला लागला. शेवटी त्याच्या आईनं नाथांच्याकडे त्याला आणला आणि सांगितलं, नाथा, हा पोरगा गुळ खूप खातोय, त्याच्या पोटात जंत झालेले आहेत, त्याला तुम्ही सांगा ना. नाथांनी त्याला जवळ घेतलं, सांगितलं, गावबा, उद्यापासून गुळ खाऊ नको. त्यांनी कबूल केलं, खाणार नाही मी ते. पण काय नाही, दुसरा दिवस उजाडला की लगेच आईकडे हट्ट घेतला त्याने, मला गुळ पाहिजे. आई द्यायला तयार नाही, हानी हट्ट धरला. शेवटी नाथांच्याकडे त्या पोराला आणला. आईने सांगितलं, नाथा, हे पोर ऐकत नाही, पुन्हा गुळ मागायला लागलं. नाथाने विचार केला, मी जर रोज पुरणपोळी खातो तर या पोराला तू गुळ खाऊ नको असं मी कसं सांगणार. आणि पहिल्यांदा पथ्य सांभाळावं लागतं, मग दुसऱ्याला सांगावं लागतं, नाही का. स्वतः पाळावं लागतं. मग स्वतः जर पथ्य पाळलं तर दुसऱ्याला सांगण्यात मदत येते. नाथाने त्याच्याकरता गोड खायचं सोडून दिलं, त्याने सोडून दिल्याबरोबर त्या पोराने खायचं सोडून दिलं. ही गुरुसेवा. आणि शेवटी त्या सेवेचा परिणाम नाथांच्या नंतर आपण जर रामायण वाचलं असलं तर लक्षात येईल बघा. सुंदरकांडाच्या काही अध्यायापासून, सुंदरकांड 7 कांड आहेत ना, त्या सुंदरकांडाच्या काही अध्यायापासून त्याचे पुढचे सगळे अध्याय गावबाने दिलेले आहेत. हे इतकं सरस प्रकरण उठलंय. हे नाथांचं आहे का गावबाचं वाङ्मय आहे कळायला मार्गच नाही. इतकी समरसता त्यांना प्राप्त झाली, त्याचं कारण नाथांची सेवा, बरं का. आणि ही सेवा केल्यामुळे ज्ञानोबा म्हणतात, संसाराचा दारुण जो भेटला त्या हरिशीण, तो ज्ञानदानी सकरून भजिते गुरु. ज्ञानदान करणारा जो गुरु संत, त्याची सेवा करावी. शब्द असे सकरूनच गुरु कृपाळू असतं, बरं का. श्रीमन निवृत्तीनाथाची ख्यातन दैवतम आश्रय, असं एक वाक्य आहे. श्रीमन निवृत्तीनाथाची. ज्ञानोबा कृपाळू आहेस, तुकाराम महाराज कृपाळू आहेस, सगळे संत कृपाळू आहेत. तुम्ही संत कृपा मायबाप कृपावंत, अशी संत मंडळी. आणि या संत मंडळीनं साधकावर, जनतेवर कृपा केल्यामुळे जनतेचं कल्याण झालं, नाही का. असा प्रकार आहे. आणि म्हणूनच ज्ञानोबाईचे शब्द वापरतात. संसार असा दारून जो भेटेला त्या हरिशीन, ज्ञानदानी सकरून भजिते गुरु. सदानंद महाराजांची ही पुण्यतिथी, मला वाटतं 2रं वर्ष आहे ना, सदानंद महाराजांची 2री पुण्यतिथी ही आज आपण साजरी करत आहात. त्यामध्ये मला हा सेवा करण्याच्या प्रसंगाला ही सेवा त्यांच्या चरणी समर्पण करून इथं संस्था. पुंडली गोरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पुंडली गोरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.